नमस्कार. एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अनैतिक संबंध कुठल्या थराला नेऊन ठेवतील याचा नेम नसतो. अशीच काहीशी घटना कर्नाटकमध्ये घडली आहे. एका पुजाऱ्याच्या बायकोचं शेजारी असणाऱ्या ड्रायव्हर सोबत सूत जुळलं. याची कुणकुण नवऱ्याला लागताच नवरा बायकोमध्ये सतत भांडण होऊ लागलं. याचाच राग डोक्यात ठेवून बायकोने प्रियकराला सोबत घेऊन नवऱ्याचा काटा काढलाय. नेमकी ही घटना कशी घडली आणि या घटनेचा मास्टरमाइंड कोण आहे हेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. 7 मार्च सोमवार सकाळीच गावानजीक असणाऱ्या तलाव किनाऱ्यावर पुजाऱ्याच्या चपला, दुचाकी आणि पूजेचे साहित्य विस्कटलेले आढळून आले आणि तिथेच काही रक्ताचे डाग देखील दिसून आले. त्यामुळे या पुजाऱ्याचे नक्कीच काहीतरी बरे वाईट झाल्याचा विचार ग्रामस्थांच्या डोक्यात आला. त्या दृष्टीने ग्रामस्थांनी पोलिसांना बोलावून तलावाच्या पाण्यामध्ये शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी काही वेळातच गावातील मंदिराचे पुजारी सिद्धलिंगप्पा यांचा मृतदेह सापडला आणि संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. कारण सिद्धलिंगप्पा हा गावातील लोकांमध्ये मिळून मिसळून राहत होता, तर तो धार्मिक विचाराचा असल्याने लोक त्याचा आदर करायचे. मग अशा शांत व्यक्तीचे कुणासोबत ही वैर नव्हते. मग यांचा खून कोण करू शकते? कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टण या गावातील पुजारी सिद्धलिंगप्पा हे 6 मार्च रोजी निरंकार उपवास ठेवून ते सकाळीच गावच्या गणपती मंदिरात पूजेला गेले होते. ते घरी परत आलेच नाही अशी माहिती त्यांची पत्नी शालिनी यांनी पोलिसांना दिली. त्यामुळे या पुढच्या घटनेचा तपास आता पोलिसांवर येऊन ठेपला होता. पोलिसांनी प्रथम या पुजाऱ्यासोबत कुणाचे वैर आहे का हे तपासले. मग त्यांच्या पत्नीचे कुणासोबत अनैतिक संबंध आहेत का याची विचारणा केली. त्यावेळी काही लोकांनी इनडायरेक्ट प्रेम संबंधाला दुजोरा दिला. याच शब्दाचा धागा धरून पोलिसांनी आधी शालिनीचा मोबाईल ताब्यात घेऊन तपासले. मग त्याचे कॉल डिटेल्स बघितले, ज्यामध्ये तिच्या घराशेजारी असणाऱ्या ट्रक ड्रायव्हर हरीश याच्यासोबत अनेक वेळा बोलत असल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार पोलिसांनी मृताची पत्नी शालिनी आणि तिचा प्रियकर हरीशला ताब्यात घेतले. दोघांची वेगवेगळी चौकशी केली असता शालिनीने हा खून आपण प्रियकरला सांगून केल्याचं कबूल केलं. शालिनी आणि हरीशचे मागील 2 वर्षापासून प्रेम संबंध होते. हरीश आणि शालिनी या दोघांचे घरे एकमेका शेजारीच आहेत. शालिनीचे पती सिद्धलिंगप्पा हे गावातील पुजारी म्हणून काम करायचे, मात्र शालिनी ही फॉरवर्ड जमान्याची असल्याने तिला धार्मिक विचार आणि नवऱ्याचे धार्मिक काम आवडत नसायचे. त्यामुळे ती शेजारी राहणाऱ्या हरीशकडे आकर्षित झाली आणि दोघांची सूत जुळले. याची कुणकुण मागील वर्षी नवरा सिद्धलिंगप्पाला लागताच या दोघांमध्ये सतत भांडण होऊ लागले. त्यामुळे शालिनीवर अनेक बंधने येऊन पडली. याच प्रकारला वैतागून शालिनीने प्रियकर हरीशला सांगितले की नवऱ्याचा काटा काढायचा आणि आपण दोघांनी लग्न करायचं. दोघांचंही असंच ठरलं आणि हरीशने आपल्या 2 मित्रांना सोबत घेऊन थंड डोक्याने प्लॅनिंग शिजवली. 6 मार्च सकाळी शालिनीने प्रियकर हरीशला फोन करून सांगितले की नवऱ्याचा आज कडक उपास आहे, तो ग्रामदैवत असणाऱ्या गणपती मंदिराकडे पूजेला निघाला आहे. लगेच हरीशने त्याला गावानजीक असणाऱ्या तलावाजवळ गाठले. त्याला अडवून वादावादी करत अचानक पाठीमागून त्याच्या डोक्यात लोखंडी जड वस्तूचा प्रहार केला. त्यानंतर अशीच एकामागे एक प्रहार करत त्याला जागीच रक्ताच्या थारळ्यात पाडले. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह पाण्यात टाकला तर त्यांची मोटारसायकल तलावाच्या बाजूला फेकली. मात्र रस्त्यावर विस्कटलेले पूजेचे साहित्य आणि चपलांना ही हत्या कदाचित मान्य नसावी याच आधारावर त्यांचा मृत्यू झाल्याचं समजलं. त्यानंतर आपल्यावर संशय येऊ नये म्हणून आरोपी हरीश आणि त्यांचे 2 साथीदार सिद्धलिंगप्पाच्या अंत्ययात्रेत देखील सहभागी झाले होते. मात्र पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने खोलवर जाऊन तपास केल्याने या 4 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आलंय. खरं तर समाजामध्ये अनैतिक संबंधाच्या खुनाचे प्रकार वाढल्याने अनेक सुखी संसार उद्ध्वस्त आहे. यासाठी घरामध्ये संस्कार आणि वैचारिक पद्धतीने वागणं ही काळाची गरज आहे.